ते वर्ष होतं 1984, म्हणजे ही 42 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। लडाखला शेड्यूल ट्राईब एसटी म्हणजेच अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा यासाठी एक स्थानिक नेता सलग 5 दिवस बेमुदत उपोषणाला बसला होता। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी स्वतः दिल्लीहून विमानानं लेहला पोहोचल्या। त्यांनी स्वतः त्या नेत्याची भेट घेतली, त्यांना समजावलं आणि आपल्या हातानं सरबत पाजून त्यांचं उपोषण सोडवलं। आता कट टू 2026, आपलं आजचं वर्तमान, तसाच मुद्दा, तशीच उपोषणाची वेळ आणि उपोषणाला बसलाय त्याच नेत्याचा मुलगा, नाव आहे सोनम वांगचुक। सलग 26 दिवस हा माणूस अन्नाचा एक कणही न घेता उपोषणाला बसला होता। पण यावेळी देशाच्या पंतप्रधानांनी त्यांना भेटणं तर दूरच, उलट दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना दिल्लीच्या जंतर मंतरवरून उचलून सफदरजंग आणि मेदांता सारख्या रुग्णालयांमध्ये अक्षरशः कैद्यासारखं डांबून ठेवलं होतं, स्थानबद्ध केलं। वांगचुक यांच्या शब्दात सांगायचं झालं तर त्यांच्यासाठी देशाची राजधानी असलेलं हे शहर आणि हे रुग्णालय नॉर्थ कोरियासारखं बनलं होतं। जंतर मंतरवरील उपोषणकर्त्यांची, आंदोलकांची साधी विचारपूसी दखली घ्यायला तयार नसलेलं मोदी सरकार 20 दिवसानंतर मात्र अक्षरशः गुडघ्यावर आल्याचं, गुडघे टेकल्याचं बघायला मिळतंय। आणि हे सगळं वांगचुक यांच्या उपोषणाच्या निमित्तानं घडलंय। त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 इडियट्सचा हिरो फुंगसुक वांगडू ते मोदी सरकारसाठी सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरलेले सोनम वांगचुक नेमके आहेत तरी कोण, त्यांनी हे उपोषण का केलं आणि मध्यरात्री 12:30 वाजता त्यांना अचानक उपोषण मागं का घ्यावं लागलं, या सगळ्यांची खरीखुरी इनसाइड स्टोरी आपण उलगडणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, सोशल मीडियावर फॉलो करा। नमस्कार, मी सदानंद घ्याल, तुम्ही बघताय टीओडी मराठी। सुरुवातीलाच आपण सोनम वांगचुक यांची प्रारंभीची वाटचाल कशी होती ती समजून घेऊ। सोनम वांगचुक यांचा जन्म 1966 साली लडाखच्या सिंधू नदीच्या खोऱ्यात असलेल्या उलेटोपको नावाच्या एका अत्यंत दुर्गम गावात झाला। त्यावेळी गावात फक्त 5 घरं होती आणि शाळा तर अजिबात नव्हतीच। त्यामुळे वयाच्या 9व्या वर्षापर्यंत सोनम कधी शाळेत गेलेच नाहीत। नंतर त्यांच्या काकांनी त्यांना श्रीनगरच्या एका शाळेमध्ये दाखल केलं, पण तिथं शिक्षणाचं माध्यम होतं उर्दू आणि इंग्रजी। सोनमला फक्त आपली लडाखी मातृभाषाच येत होती। भाषा न समजल्यामुळे शाळेत काहीच कळायचं नाही। शिक्षकांना वाटायचं की हा मुलगा अभ्यासात एकदम ढ आहे, त्यामुळे त्यांना नेहमी वर्गाबाहेर उभं राहण्याची शिक्षा मिळायची। यालाच कंटाळून वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी हा मुलगा कुणालाही न सांगता श्रीनगरवरून थेट दिल्लीला पळून गेला। तिथं त्यानं केंद्रीय विद्यालयामध्ये प्रवेश मिळवला आणि पुढे श्रीनगरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली। विशेष म्हणजे त्यावेळी त्यांचे वडील सोनम वांग्याल हे त्यावेळी जम्मू काश्मीरचे मंत्री होते। पण वडिलांच्या राजकीय वजनाचा कोणताही फायदा न घेता त्यांनी स्वतःच्या हिमतीवर हे शिक्षण पूर्ण केलं। इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर त्यांनी नोकरी करण्याऐवजी लडाखमधील शिक्षण व्यवस्थेत बदल घडवण्याचा निर्णय घेतला। कारण हुशार असूनही शिक्षण व्यवस्थेतल्या त्रुटीमुळे लडाखमधील 95% मुलं 10वीत नापास होत होते। तेव्हा 1988 मध्ये त्यांनी आपल्या काही मित्रांसोबत मिळून सेकमोल म्हणजे स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूवमेंट ऑफ लडाख या संस्थेची स्थापना केली। 1994 मध्ये त्यांनी ऑपरेशन न्यू होप सुरू केलं, शिक्षकांना प्रशिक्षण दिलं, स्थानिक भाषेत अभ्यासक्रम आणला आणि अवघ्या काही वर्षातच लडाख मधल्या मुलांचं 10वी पास होण्याचं प्रमाण हे 5% थेट 55 आणि 75% पोहोचलं। त्यांनी सेकमोलचा जो कॅम्पस उभारलाय तो पूर्णपणे सौर ऊर्जेवर आणि मातीच्या सहाय्याने बनलेला आहे। बाहेर उणे 15 अंश तापमान असताना देखील कॅम्पस मात्र आत उबदार असतं। शिवाय लडाखमधील शेतकऱ्यांना एप्रिल मे महिन्यामध्ये प्रचंड पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं। यावरच उपाय म्हणून त्यांनी 2013-14 मध्ये आईस्तूप म्हणजेच कृत्रिम हिमनदीचा शोध लावला। हिवाळ्यात वाया जाणारं पाणी साठवून उन्हाळ्यात ते शेतीला पुरवणारी ही अत्यंत इनोव्हेटिव्ह अभिनव संकल्पना होती। याच कामासाठी त्यांना 2018 मध्ये प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता। 2009 मध्ये आलेल्या 3 इडियट्स सिनेमातलं आमिर खानचं फुंगसुक वांगडू हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावरूनच प्रेरित होतं असं म्हटलं जातं। पण वांगचुक स्वतःला या फिल्मी ग्लॅमर पासून नेहमीच दूर ठेवतात। या सगळ्या कामामुळे वांगचुक यांचा देश परदेशामध्ये नावलौकिक झाला। वांगचुक यांच्यातला सायंटिस्ट जगाला माहीत झाला। पण मी जे करतोय ते व्यवस्थेनं, सरकारनंही केलं किंवा त्याला सरकारनंही मदत केली तर हे जग आणखी सुंदर होऊ शकतं असं वांगचुक यांना वाटू लागलं आणि त्यातूनच सायंटिस्ट ॲक्टिव्हिस्ट म्हणजेच वांगचुक हे शास्त्रज्ञ कार्यकर्ता झाले। आता आपण वांगचुक यांचं हेच कार्यकर्ता असणं काय, त्यांच्या कार्यकर्तेपणाचा, आंदोलनांचा, उपोषणांचा इतिहास काय
तो जाणून घेऊ. वांगचुक यांचा मोदी सरकारशी असलेला संघर्ष एका रात्रीत सुरू झालेला नाही. 5 ऑगस्ट 2019चा तो दिवस तुम्हाला आठवत असेल. मोदी सरकारनं जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवलं आणि लडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित केलं. या निर्णयावर सर्वात जास्त आणि सगळ्यात आधी आनंद कुणी व्यक्त केला होता तर सोनम वांगचुक यांनीच. त्यांनी त्याच रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान कार्यालयाचं जाहीर आभार मानलं होतं. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. वांगचुक आणि लडाखच्या जनतेला लवकरच लक्षात आलं की सरकारनं त्यांना केंद्रशासित प्रदेश तर बनवले, पण आपल्याला आधीसारखी विधानसभा नाही स्वतःचे हक्क, स्वतःचे प्रश्न मांडण्यासाठी. म्हणजेच लडाखचे निर्णय घेण्याचा अधिकार आता लडाखच्या जनतेकडे नसून दिल्लीतल्या नेमलेल्या अधिकाऱ्यांकडे गेले होते. वांगचुक यांनी या परिस्थितीचे वर्णन अत्यंत मार्मिक शब्दामध्ये केले. ते म्हणतात, सरकारनं आम्हाला अपहरणकर्त्यापासून वाचवून आणलं, पण आता भर चौकात बाजारात लिलाव करण्यासाठी उभं केलंय. भाजपनं 2019च्या लोकसभा आणि 2020च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यातच लडाखला संविधानाच्या 6व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट करण्याचं लेखी आश्वासन दिलं होतं. संविधानाचं हे 6वं परिशिष्ट आदिवासी आणि जनजातीय भागांना स्वतःचे कायदे बनवण्याचा, जमिनीचं संरक्षण करण्याचा आणि स्थानिक प्रशासनाच्या स्वायत्ततेचा अधिकार देतं. पण सत्ता आल्यावर भाजपला आपल्या या आश्वासनाचा विसर पडला. यातूनच लडाखच्या पर्यावरणाला धोका निर्माण झाला आणि याच मुद्द्याची आठवण करून देण्यासाठी वांगचुक यांना दीर्घकालीन उपोषणं करावी लागलीत. एकदा नाही तर अनेकदा. वांगचुक यांच्याच म्हणण्यानुसार 13 गिगावॅटच्या एका सोलर ऊर्जा प्रकल्पासाठी लडाखमधील 150 चौरस किलोमीटर अत्यंत महत्त्वाची चराऊ जमीन उद्योगपतींच्या घशात घातली जाते. दुसरीकडे चीननेही लडाखच्या सीमेवर अतिक्रमण करून पश्मिना मेंढपाळांच्या हजारो हेक्टर जमिनी बळकावल्यात. याच विनाशकारी विकासाला थांबवण्यासाठी आणि लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी वांगचुक यांनी हिमालयाच्या कुशीत उणे तापमानामध्ये अनेक वेळा उपोषण केलेत. यातूनच त्यांना 170 दिवसांचा तुरुंगवास देखील झालाय. मग मोदी सरकारनं वांगचुक यांना तुरुंगात का डांबलं? मोदी सरकारनं लडाखवासियांच्या शांततापूर्ण मागण्यांकडे दुर्लक्ष केलं. तेव्हा वांगचुक यांनी आपला लढा आणखी तीव्र केला. सप्टेंबर 2025 मध्ये या आंदोलनानं उग्र रूप धारण केलं. 24 सप्टेंबर 2025 रोजी लेहमध्ये झालेल्या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागलं. जाळपोळ झाली आणि पोलिसांच्या गोळीबारात चक्क 4 तरुणांचा मृत्यू झाला. 50हून अधिक लोक जखमी झाले. सरकारनं ह्या हिंसेसाठी उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना जबाबदार धरलं. ज्या माणसानं भारताच्या सीमेवर सैन्याला मदत केली, लडाखच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचलं, त्यांच्यावर सरकारनं चक्क राष्ट्रीय सुरक्षा कायदा लादला, NSA लादला. वांगचुक यांना अटक करून लडाखपासून 1600 किलोमीटरवर दूर असलेल्या राजस्थानच्या जोधपूर जेलमध्ये डांबलं. लडाखचे तत्कालीन DGP SD सिंग जामवाल यांनी तर वांगचुक यांचे पाकिस्तानशी आणि पाकिस्तानी गुप्तचरांशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. वांगचुक यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, मी जानेवारीत UN कार्यक्रमासाठी पाकिस्तानात गेलो होतो आणि तिथं मी मोदी साहेबांच्या पर्यावरण धोरणाचंच कौतुक केलं होतं. हा दौरा गुप्त नव्हता. सरकारनं एवढ्यावरच न थांबता त्यांच्या संस्थेचा FCRA म्हणजे विदेशी निधी नियमन परवाना देखील रद्द केला आणि त्यांच्यावर विदेशी निधीच्या गैरवापराचे आरोप लावले. तब्बल 170 दिवस तुरुंगातील अंधारात काढल्यानंतर त्यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांनी सुप्रीम कोर्टात दिलेल्या लढ्यानंतर 14 मार्च 2026ला वांगचुक यांची निर्दोष सुटका झाली. पण सुटकेनंतर 3-1 महिन्यांनी त्यांनी पुन्हा आंदोलन पुकारलं. विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरून दिल्लीच्या जंतर मंतरवर बेमुदत उपोषणाची घोषणा केली. मग जंतर मंतरच्या उपोषणानं काय साधलं तर 170 दिवसाचा तुरुंगवास भोगल्यानंतर वांगचुक हे गबगार बसतील असं वाटत होतं. पण वांगचुक यांच्यातला लढवय्या शांत बसला नाही. याच काळात देशात नीट पेपर फुटीचा मुद्दा पेटला होता, धुमसत होता. त्यातच एका सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी काही बेरोजगार आणि आंदोलनकर्त्या तरुणांची तुलना झुरळांशी केली. या विधानाचा निषेध म्हणून अभिजित दिपके या तरुणानं सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी नावाची एक अनोखी चळवळ सुरू केली. सोनम वांगचुक यांनी 28 जूनला स्वतःला मानद कॉक्रोच म्हणून जाहीर करत जंतर मंतरवर सुरू असलेल्या CJPच्या आंदोलनामध्ये उडी घेतली आणि बेमुदत उपोषण सुरू केलं.
या उपोषणाची मुख्य मागणी होती नीट पेपर फुटीची जबाबदारी घेत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। वांगचुक यांचं उपोषण तब्बल 26 दिवस चाललं। वांगचुक यांचं वजन 11 किलोनं कमी झालं, शरीर कमकुवत झालं आणि मेंदूवर गंभीर परिणाम होण्याची वेळ आली। पण मायबाप सरकारला काही मायेचा पाझर फुटला नाही। सरकारनं अत्यंत क्रूर वागणूक दिली। 18 तारखेला भल्या सकाळीच दिल्ली पोलिसांनी त्यांना बळजबरीनं उचलून सफदरजंग रुग्णालयामध्ये नेलं। वांगचुक यांच्या मते हे रुग्णालय नसून एक लष्करी छावणी होती। आम्हाला तिथं नॉर्थ कोरियासारखी वागणूक मिळाली। नंतर त्यांना कोर्टाच्या निर्देशानुसार 21 जुलैला संध्याकाळी दिल्ली जवळच्या गुरुग्राम इथल्या खासगी मेदांता रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं। तिथेही त्यांना कोणालाही भेटू दिलं जात नव्हतं। खोलीबाहेर रुग्णालयाबाहेर पोलिसांचा खडा पहारा होता। वांगचुक यांना उपोषण स्थळावरून उचलल्यानं आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये संताप बघायला मिळाला। हजारोंच्या संख्येनं विद्यार्थ्यांनी संसदेच्या दिशेनं आगेकूच सुरू केली। दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार केला। विद्यार्थी आणखी आक्रमक झाले। त्यामुळे बळाचा वापर करून आंदोलन मोडीत काढण्याचा सरकारचा डाव फसला, बुमरँग झालं आणि त्यानंतरच मोदी सरकारनं आंदोलकांशी बंद दाराआड चर्चा सुरू केली। सरकारला अक्षरशः गुडघे टेकावे लागले। एकीकडे रुग्णालयात वांगचुक यांच्याशी आणि दुसरीकडे विद्यार्थी आंदोलकांशी असं स्वतंत्रपणे बातचीत सरकारनं सुरू केली। यात 26व्या दिवशी मध्यरात्री 12:30च्या सुमारास JP नड्डा आणि जितेंद्र सिंह या केंद्रीय मंत्र्यांनी वांगचुक यांच्याशी रुग्णालयात चर्चा केली आणि वांगचुक यांनी आपलं उपोषण सोडलं, मागे घेतलं। पण इथंच एका मोठ्या वादाला देखील तोंड फुटलं। शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नसतानाही वांगचुक यांनी उपोषण का सोडलं, यामागे कोणती डील आहे, ते मॅनेज झाले का, असे एक ना अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले। यामुळे अत्यंत व्यथित होऊन वांगचुक यांनी एका व्हिडिओद्वारे पडद्यामागचं त्यांचं सत्य मांडलं। ते म्हणाले, मला फक्त सौदा करायचाच असता तर मी 26 दिवस उन्हात उपाशी का मेलो असतो, मी AC रूम मध्ये बसून डील केली नसती का। वांगचुक यांच्या मते उपोषण सोडण्यामागं एक अत्यंत गंभीर कारण होतं। जंतर मंतरवर आणि दिल्लीतल्या कॅनॉट प्लेस परिसरात विद्यार्थ्यांचा रोष वाढत होता। गेल्या वर्षी 24 सप्टेंबरला लडाखमध्ये पोलिसांच्या गोळीबारात निष्पाप तरुणांचा बळी गेला। तशीच हिंसक कारवाई दिल्लीत देखील होऊ शकते, विद्यार्थ्यांना मारहाण इजा होऊ शकते अशी भीती वांगचुक यांना वाटत होती। त्यामुळे वांगचुक यांची सरकारसमोर आंदोलन करणाऱ्या एकाही विद्यार्थ्यावर किंवा CJPच्या नेत्यावर पोलिसात गुन्हे दाखल होणार नाहीत, त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही अशी अट टाकली। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यापेक्षा विद्यार्थ्यांचं करिअर आणि त्यांचा जीव वाचवण्याचा नवा मार्ग वांगचुक यांनी शोधला। सरकारनं ही अट लेखी स्वरूपात मान्यही केली। त्यानंतरच वांगचुक यांनी मध्यरात्री मंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन हे आंदोलन सोडलं। थोडक्यात काय तर सोनम वांगचुक यांच्या या सगळ्या प्रवासाकडे बघितलं तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, हा माणूस सत्ता, पद किंवा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी लढत नाही। लडाखच्या शिक्षणासाठी आपलं उभं आयुष्य वेचलं त्या माणसानं, पर्यावरणासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम केलं। त्याच माणसाला सरकारनं 170 दिवस तुरुंगात डांबलं आणि 26 दिवस रस्त्यावर उपाशी ठेवून मृत्यूच्या दारात देखील ढकललं। पण त्याच माणसानं विद्यार्थ्यांना जंतर मंतरवर सोडून मंत्र्याच्या हातानं ज्यूस पीत उपोषण सोडणं योग्य आहे का, असा देखील प्रश्न आता विचारला जातोय। पण काही असलं तरी मोदी सरकारला या आंदोलनासमोर गुडघे टेकावे लागले हे मात्र नक्की आहे। पण तुम्हाला सोनम वांगचुक यांच्या या सगळ्या संघर्षाबद्दल आणि सरकारच्या भूमिकेबद्दल काय वाटतं? सोनम वांगचुक यांची भूमिका तुम्हाला पटते का? वांगचुक यांना देशद्रोही ठरवणं योग्य आहे का? कमेंट करून तुमची मतं नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना व्हॉट्सअपवर शेअर करायला विसरू नका आणि अशाच सखोल विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, सोशल मीडियावर फॉलो करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद।